कर्क राशीच्या मित्रांनो, उद्या घडणारी रहस्यमय घटना, हा संकेत दुर्लक्ष केला तर पश्चाताप होईल. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कर्क राशीच्या मित्रांनो, उद्या सकाळी डोळे उघडल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी सुरुवातीला अगदी सामान्य वाटेल, पण तिचा अर्थ समजल्यावर तुम्ही थक्क व्हाल. अनेकदा नियती आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवण्याआधी काही संकेत देत असते. हे संकेत इतके सूक्ष्म असतात की बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण जे लोक हे संकेत ओळखतात त्यांचे आयुष्य वेगळ्याच दिशेने वळते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मध्येच व्हिडिओ सोडला तर कदाचित तुमच्यासाठी असलेला सर्वात महत्त्वाचा संदेश तुम्ही चुकवू शकता. आणि सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये मनापासून जय स्वामी समर्थ लिहा, कारण श्रद्धेने लिहिलेला हा एक शब्द तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो. कर्क राशीच्या मित्रांनो, तुमचे जीवन इतरांना जितके सोपे वाटते तितके ते प्रत्यक्षात नसते. तुमच्या चेहऱ्यावर हास्य असते, पण मनात अनेक न बोललेल्या वेदना दडलेल्या असतात. तुम्ही प्रत्येकाला आधार देता, पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते तेव्हा अनेकदा तुम्ही एकटे पडता. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्यापैकी अनेकांनी मानसिक तणाव अनुभवला असेल. काहींना आर्थिक अडचणींनी त्रास दिला असेल. काहींना प्रेमात किंवा वैवाहिक जीवनात गैरसमजांना सामोरे जावे लागले असेल. तर काही लोक अशा परिस्थितीतून जात असतील जिथे त्यांना वाटत असेल की आता पुढे काय होणार हेच समजत नाही. पण मित्रांनो, जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते तेव्हाच नियती नवीन अध्याय लिहायला सुरुवात करते. आणि उद्याचा दिवस कदाचित त्या नव्या अध्यायाची सुरुवात असू शकतो. रहस्यमय संकेत नेमका कसा असेल? तुमच्या मनात प्रश्न असेल की हा संकेत नेमका कशा स्वरूपात येणार? काहींना अचानक एखादा फोन येईल, काहींना जुना मित्र किंवा नातेवाईक भेटेल, काहींना एखादे स्वप्न पडेल, काहींना एखादा मेसेज मिळेल, तर काही लोकांना एखादी अशी गोष्ट दिसेल जी त्यांच्या मनात अनेक दिवसांपासून चालू असलेल्या प्रश्नाचे उत्तर देईल. विशेष म्हणजे हा संकेत प्रत्येकासाठी वेगळा असेल, कारण प्रत्येक कर्क राशीच्या व्यक्तीची समस्या वेगळी आहे, प्रत्येकाची वेदना वेगळी आहे, आणि म्हणूनच नियती प्रत्येकाशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधणार आहे. काही वेळा विश्व खूप विचित्र मार्गाने आपल्याशी बोलते. तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असता आणि अचानक त्याच विषयावर कोणीतरी बोलताना दिसते. तुम्ही एखाद्या व्यक्तीची आठवण काढता आणि तिचा फोन येतो. तुम्ही एखाद्या निर्णयाबद्दल संभ्रमात असता आणि अचानक कुठून तरी त्याचे उत्तर मिळते. हे फक्त योगायोग नसतात, अनेकदा हे संकेत असतात. उद्याच्या दिवशीही तुमच्या आयुष्यात अशीच एखादी घटना घडण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या मनातील गुप्त वेदना आता संपण्याची वेळ आली आहे. कर्क राशीच्या मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण सध्या अशा गोष्टींशी झुंजत आहेत ज्याबद्दल कोणालाच माहिती नाही. रात्री उशिरापर्यंत जागून विचार करणारे तुम्ही, सर्वांसमोर हसणारे पण एकटे असताना रडणारे तुम्ही, सगळ्यांची काळजी करणारे पण स्वतःच्या मनाची काळजी घ्यायला विसरणारे तुम्ही. आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. विश्व तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील कठीण काळ कायमचा राहणार नाही. हो, कदाचित अजून काही आव्हाने बाकी असतील, पण आता परिस्थिती बदलायला सुरुवात होत आहे. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी ज्या अनेक महिन्यांपासून अडकलेल्या आहेत त्यामध्ये हळूहळू हालचाल दिसू लागेल. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नव्हती त्यांची उत्तरे समोर येऊ लागतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले त्यांनाही तुमचे महत्त्व समजू लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला पुन्हा ओळखायला सुरुवात कराल, कारण उद्याचा संकेत हा फक्त बाहेरून येणारा संदेश नसून तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा इशारा आहे. दुर्लक्ष केले तर पश्चाताप का होईल? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा संकेत दुर्लक्ष केला तर पश्चाताप का होईल? कारण अनेकदा जीवनात संधी फक्त एकदाच येते. नियती वारंवार दरवाजा ठोठावत नाही, ती एकदा संकेत देते, एकदा संधी देते आणि मग निर्णय तुमच्या हातात सोडते. कल्पना करा, तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती पुन्हा आली आणि तुम्ही तिला दुर्लक्ष केले. एखादी संधी तुमच्या समोर आली आणि तुम्ही भीतीमुळे पुढे पाऊल टाकले नाही. एखाद्या व्यक्तीने मनापासून मदतीचा हात पुढे केला आणि तुम्ही त्याचा अर्थ समजून घेतला नाही. तर पुढे जाऊन कदाचित तुम्ही स्वतःलाच विचाराल, त्या दिवशी मी थोडं लक्ष दिलं असतं तर? त्या दिवशी मी तो निर्णय घेतला असता तर? त्या दिवशी मी तो संकेत ओळखला असता तर? आणि मित्रांनो, हा पश्चाताप खूप वेदनादायक असतो. म्हणून उद्याच्या प्रत्येक घटनेकडे सजगपणे पहा. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद, प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना यामध्ये काहीतरी संदेश दडलेला असू शकतो. करिअर आणि नोकरीमध्ये होणार मोठा बदल. कर्क राशीच्या मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप मेहनत करत आहात.
अनेकांनी दिवसरात्र एक करून काम केले, पण अपेक्षित यश अजूनही हाताशी आले नाही. काहींना वरिष्ठांकडून योग्य मान्यता मिळाली नाही, काहींना बढतीची वाट बघावी लागली, तर काही जण नोकरी बदलायचा विचार करत आहेत. पण उद्याचा दिवस या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा संकेत घेऊन येत आहे. तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्यासाठी नवीन मार्ग दाखवेल. कदाचित ती व्यक्ती तुमचा मित्र असेल, सहकारी असेल, किंवा अनेक दिवस संपर्कात नसलेली एखादी ओळखीची व्यक्ती असू शकेल. विशेष म्हणजे हा संकेत पहिल्या क्षणी मोठा वाटणार नाही, पण पुढील काही आठवड्यात त्याचे महत्त्व तुम्हाला समजू लागेल. काही कर्क राशीच्या व्यक्तींना अचानक नवीन नोकरीची संधी मिळू शकते. काहींना मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो, तर काहींना त्यांच्या कामाचे कौतुक मिळू शकते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी ही काळ आशादायक आहे. बराच काळ अडकलेले व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. एखादा ग्राहक किंवा एखादा व्यवहार अचानक फायदेशीर ठरू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या दिवशी मिळालेली माहिती किंवा सल्ला दुर्लक्ष करू नका, कारण त्यामध्येच तुमच्या पुढील यशाची बीजे दडलेली असू शकतात. आर्थिक बाबतीत मिळणार आनंदाची चाहूल. पैशांबाबत गेल्या काही काळात अनेक कर्क राशीच्या व्यक्तींना चिंता सतावत आहे. काही लोक कर्जाच्या तणावाखाली आहेत, काहींना खर्च वाढल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर काही लोक पैसे कमावत असूनही समाधान अनुभवत नाहीत. उद्याचा दिवस या बाबतीत एक सकारात्मक संकेत देऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले होते ती अचानक संपर्क करू शकते. काहींना नवीन उत्पन्नाचा स्रोत सापडू शकतो. काहींना एखाद्या जुन्या योजनेतून फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. परंतु त्याचबरोबर सावधगिरीचा इशाराही आहे. उद्याच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. मोठी निर्वस्तूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. तुमच्यासाठी योग्य असलेली संधी शांतपणे येईल, तर चुकीची संधी मोठ्या आकर्षणासह येईल. म्हणून मनापेक्षा बुद्धीचा वापर करा. प्रेम जीवनात येणार भावनिक वळण. कर्क राशीच्या लोकांचे प्रेम खूप खोल आणि प्रामाणिक असते. तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा मनापासून करता, म्हणूनच प्रेमात मिळालेला आनंदही मोठा असतो आणि वेदनाही तितक्याच खोल असतात. उद्याचा दिवस प्रेम जीवनात काही विशेष संकेत घेऊन येत आहे. ज्या व्यक्ती सिंगल आहेत त्यांना एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते. सुरुवातीला ती साधी मैत्री वाटेल, पण पुढे जाऊन ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळवू शकते. ज्यांचे आधीपासून प्रेम संबंध आहेत त्यांच्यासाठी उद्याचा दिवस गैरसमज दूर करणारा ठरू शकतो. बराच काळ मनात साचलेल्या गोष्टी बोलण्याची संधी मिळू शकते. काही लोकांना अचानक एखाद्या जुन्या प्रेमाची आठवण येऊ शकते. कदाचित एखादा मेसेज, कदाचित एखादी आठवण. पण मित्रांनो, प्रत्येक जुने नाते परत येण्यासाठी नसते. काही नाती आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. म्हणून भावनांमध्ये वाहून जाण्यापेक्षा वास्तवाकडे पाहणे महत्त्वाचे आहे. भावनिक साथ. कर्क राशीच्या प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ संपत आला आहे, पण कदाचित तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आता सुरू होणार आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा फक्त एक क्षण स्वतःसाठी काढा. आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी इतके दिवस ज्यासाठी झगडत होतो त्यासाठी अजून एकदा प्रयत्न करू शकतो का? जर उत्तर हो असेल तर समजा हाच तो संकेत आहे, कारण कधी-कधी विश्व बाहेरून नाही तर आपल्या आतून बोलत असते. आयुष्यात प्रत्येकाला दुःख मिळते, प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, प्रत्येकाला एकटेपणाचा सामना करावा लागतो, पण प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नाही आणि कदाचित उद्या तुम्हाला ती दुसरी संधी मिळणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय थांबत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे तर आत्ताच कमेंटमध्ये मनापासून जय स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आशा देईल. आणि जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. ईश्वर करो उद्या मिळणारा संकेत तुमच्या आयुष्यात आनंद, यश, प्रेम आणि समाधान घेऊन येऊ. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.